आदरणीय मित्रांनो, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं काम 1982 साली मी उभारलं. हजारोच्या संख्येनं बाबा, मांत्रिक वगैरे वगैरे या सगळ्या प्रकारच्या माणसांचा भांडाफोड केला. माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये एकाही बाबाला मी मार पडू दिला नाही आणि अख्ख्या आयुष्यामध्ये माझ्या एकाही कार्यकर्त्यांनी कधी मार खाल्ला नाही. या पद्धतीची एवढी व्यापक चळवळ आणि लोकप्रिय चळवळ या विषयावर, जो विषय अत्यंत कठीण आहे असा, उभारू शकलो आणि चालवू शकलो, त्याचं एकमात्र कारण आहे मी गांधी, विनोबा, जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतनं आलो. कोणत्याही विषयावर बोलताना खूप चांगला अभ्यास करून मी बोलत असतो. आज मात्र अचानक मला बोलायचं असल्यामुळं आणि गांधी हा माझ्या नेहमीच्या बोलण्याचा विषय नसल्यामुळं जो गांधी माझ्या मनात रुजलेला आहे तो मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडत जातो. त्यातले तपशील तारखावार वगैरे मांडणं शक्य नाही, कारण तुम्ही कधी मांडतच नाही विषय. खासगी बोलण्यामध्ये कधीतरी बोलला जातो तेवढ्याच, आणि लोकांनाही असं वाटतं की मला फक्त दोनच विषय येतात. एक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातले खूप व्यापक विषय आहे, त्यामध्ये खूप विषय येतात, आणि दुसरं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्षेत्रामधले, व्यक्तिमत्व विकासाच्या क्षेत्रामधले जे सायकोलॉजीशी निगडीत विषय आहे. हा विषय मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडत असताना जसं सुधाकर म्हणाला त्या पद्धतीनं मला भावलेला, मला उमगलेला गांधी मी तुमच्या पुढ्यात मांडत जाणार आहे. मला दोन प्रकारची माणसं आपल्यामध्ये दिसतात. एक जी वेगवेगळ्या चळवळींमध्ये खूप काम केलेली आहे, ज्यांचे स्वतःचे काही विचार आहेत आणि त्या विचारांच्या पार्श्वभूमीवर ते गांधी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, किंवा त्यांना ऑलरेडी गांधी कमी अधिक प्रमाणामध्ये बराबैत माहित आहे. दुसरा आपल्यामध्ये एक असा मोठा वर्ग आहे की ज्याला मुळीच गांधी माहित नाही, किंवा नव्यानच ते विचार समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या दुसऱ्या वर्गाची मला जास्त काळजी वाटते. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या पुढ्यामध्ये जो गांधी येतोय तो पुन्हा नेहमी सारखाच, ज्याला हात गवसला तो हात सांगतोय, ज्याला पाय गवसला तो पाय सांगतोय, ज्याला कान गवसला तो कान सांगतोय. त्यामुळे हे सगळं ऐकत असताना मला तीव्रतेनं वाटलं की खरोखर गांधी लोकांपर्यंत पोहोचणं नितांत गरजेचं आहे, आणि त्याकरता एक स्वतंत्र व्यवस्थित मांडणी व्हायला पाहिजे. अशी तुकड्या तुकड्यात मांडणी व्हायला नको. आपण असं मानूया की त्याची ही सुरुवात आहे. विचारवंत ज्यावेळेस एखादे विचार मांडतात, त्या विचारांना कितपत आपण किंमत द्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण विचारवंतांची विचार मांडणे, तत्वज्ञाची विचार मांडणे आणि एखाद्या चळवळीतल्या माणसाच्या कर्तृत्वामधनं, कामामधनं निर्माण झालेली मांडणी, यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. कोणत्याही माणसाकडे, महापुरुषाकडे, आपण महापुरुष केवळ तत्वज्ञाला मानत नाही, जो माणूस आपल्या जीवनामध्ये अतिशय मोठं काम करतो, ते समाज बदलाचं असेल, विशिष्ट वर्गाकरता केलेलं असेल, सर्वांकरता केलेलं असेल, हे जे बदलाचं काम करण्याच्या प्रक्रियेतनं त्याची जी मांडणी निर्माण होते त्याला आपण महापुरुषांचे विचार असं म्हणतो. कोणत्याही महापुरुषांकडे पाहण्याच्या दोन पद्धती असतात. एक पद्धती, मला जो विचार माहित आहे, जो विचार मला मनापासून स्वीकारणीय वाटतो आहे, किंवा ज्या विचाराचा मी एक भाग आहे असं मानतो आहे, त्या विचाराच्या अनुषंगानं मी समोरच्या महापुरुषांच्या एकूण कर्तृत्वाचं, त्याच्या कार्याचं, त्याच्या विचारांचं मूल्यांकन करतो. दुसरी पद्धती महापुरुषांकडे पाहण्याची आहे की या महापुरुषांनी हे विचार, ही या पद्धतीची कृती करत असताना, कार्य करत असताना, ज्या परिसरामध्ये, ज्या काळामध्ये, ज्या उद्देशाने ते कार्य केलं, त्या मागचा संपूर्ण संदर्भ समजून घेत एक माणूस म्हणून त्याला समजून घेत त्याला समजण्याच्या प्रक्रियेला त्या महापुरुषाचं मूल्यांकन करत. पहिली पद्धती अत्यंत सदोष आहे, अन्यायकारक आहे. सुधाकरच्या बोलण्यात तो भाग आलेला आहे म्हणून मी रिपीट करत नाही. ज्योतिबा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जी माणसं त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध लढाई देत होती, त्यांच्या तुलनेमध्ये यांचं काम
शून्य असू शकतं. ज्यांना समाज बदल महत्वाचा वाटतो, ज्यांना खऱ्या अर्थानं जाती निर्मूलन महत्वाचं वाटतं, सर्वसामान्य माणसाला या चातुर्वर्ण्यामध्ये न्यायच मिळू शकत नाही, त्यामुळे आधी चातुर्वर्ण्य दूर झाला पाहिजे, इथे समानता सामाजिक प्रस्थापित झाली पाहिजे, त्यानंतर राजकीय स्वातंत्र्य आलं पाहिजे, त्यांना टिळक गांधींचं काम अत्यंत कमी महत्वाचं वाटू शकतं. आणि म्हणून अशा माणसांची महापुरुषांची तुलना कधीच करता येत नाही. त्यांच्या भूमिकांमधनं त्यांना आपल्याला समजून घ्यावं लागतं, अन्यथा हे सगळ्यांवर अन्यायकारक आहे. आणि म्हणून माझा आग्रह असा असतो, मी कोणत्याही माणसाला समजून घेताना, म्हणजे माझे अनेक कार्यकर्ते मित्र सगळेच्या सगळे अनेकदा चिडत असतात. तुम्हाला सावरकरांचंही कौतुक असतं, सावरकरांबद्दलही तुम्ही अतिशय प्रेमानं बोलत असता, गांधींबद्दलही बोलत असता, आंबेडकरांबद्दलही बोलत असता. तुम्हाला फुले, आंबेडकर, गांधी, सावरकर सगळे एकत्र चालतात कसे? त्याचं कारण एक मात्र आहे, मी त्यांना माणूस म्हणून समजून घेतो, त्यांच्या कार्याचं महत्व त्या अर्थानं मी पाहतो. यांनी ह्या भूमिका का घेतल्या असाव्यात, कशा करता घेतल्या असाव्यात हे समजून घेतो. पहिल्याच टप्प्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आपल्याला नुसते विचार मांडायचे असतात अभ्यासक म्हणून, फार सोपं असतं हो मांडणं. नुकतंच शनी शिंगणापूरचं आंदोलन झालं, किमान 30 तरी टीव्हीकडनं माझ्याकडे फोन आले. नुकतंच सगळंच्या सगळं सनातनचं प्रकरण झालं होतं. शनी शिंगणापूर विषयी तुमची प्रतिक्रिया हवी आहे. माझ्या डोक्यात प्रॉब्लेम नंबर 1, शनी आधीच लोकांना त्रास देणारा देव, लोकांना छळणारा देव, मुळात तो देवच नाही, ग्रहच आहे. अशा अवस्थेमध्ये जेव्हा ऑलरेडी स्त्रिया जात नाही, चांगली गोष्ट आहे, किमान निम्मे पर्सेंटेज वाचलं. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्याला आपण समर्थन देऊ शकत नाही, कारण आपल्या चळवळीच्या धोरणामध्ये ते बसत नाही. बरं, आधी दाभोळकरांनी ऑलरेडी त्या पद्धतीचं आंदोलन केलं. आपलं स्वतःचं प्रामाणिक मत आहे की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं हे आंदोलन असूच शकत नाही. तुम्ही लोकांना मंदिरात जाण्यासाठी भाग पाडणार आहात का? आपण एका बाजूने आंबेडकरांची, दुसऱ्या बाजूने विनोबांची, तिसऱ्या बाजूने साने गुरुजींची, गांधीजींची यांची कॉपी करायची का? आपण विषय कोणता घेतलेला आहे? त्यामुळे एका बाजूने एकेकाळी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी शनी शिंगणापूरमध्ये स्त्रियांना प्रवेश द्यावा याकरता आंदोलन केलेलं आहे, आणि आपण म्हणायचं की हे आंदोलन चुकीचं आहे, म्हणजे आपण कुठेतरी दाभोळकरांबद्दल आक्षेप घेतो आहे या पद्धतीचं चित्र. दुसऱ्या बाजूनं स्त्रीमुक्ती चळवळींच्या विरोधात आपण आहे हे चित्र. पण मुळामध्ये आपण मनापासून स्त्रीमुक्ती चळवळींच्या पाठीशी आहोत, पण हा तो मुद्दा नव्हे. या ठिकाणी ती लढाई योग्य नाही असं वाटत असताना माझ्यासारख्या एका चळवळीच्या नेत्याला ही भूमिका घ्यावी लागते की सगळ्यात उत्तम आहे गप्प बसणं, आपली भूमिकाच न मांडणं. आता माझ्यासारखी एक छोटीशी एका प्रांतापुरती चळवळ मांडणाऱ्या माणसाला, चालवणाऱ्या माणसाला जर या पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतात, याचा अर्थ माझा स्त्रीमुक्तीला विरोध आहे का? याचा अर्थ माझा त्या आंदोलनाला विरोध आहे का? याचा अर्थ स्त्रियांना देवळामध्ये प्रवेश नको असं मला म्हणायचं आहे का? असं मुळीच मला म्हणायचं नाही. पण माझ्या चळवळीशी सुसंगत भूमिका घेताना मात्र मला या पद्धतीची भूमिका घ्यावी लागते, आणि मी संपूर्ण स्त्रीमुक्ती चळवळीच्या विरुद्ध नाही हेही मला दर्शवायचं असल्यामुळे मला गप्प राहणं जास्त योग्य वाटतं, आणि मी ती भूमिका स्वीकार. प्रत्येक नेत्याला या पद्धतीने विचार करावा लागतो. ज्यावेळेस एखादा माणूस एखादी मुवमेंट चालवतो, चळवळ चालवतो, त्यावेळेस त्याला या पद्धतीची भूमिका घ्यावीच लागते, आणि त्या अनुषंगाने आपल्याला गांधीकडे पाहिलं पाहिजे. सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊया की या गांधींनी कोणत्या परिसरामध्ये काम केलेलं आहे. गांधी पूर्वीचा भारत कसा होता, आणि मला वाटतं त्या ठिकाणी आपल्यापैकी खूप लोकांची चूक होती. आता जसं सुधाकर स्वतंत्रपणे विचार करत गेला, स्वतंत्रपणे तो आपल्या पद्धतीनं विचार करत करत पुढे गेला. जरी आम्ही एकाच चळवळीतनं आलेलो असलो तरी मी पण माझ्या पद्धतीनं स्वतंत्ररित्या विचार करत गेलो, आणि मी त्या चळवळीतला एक मात्र माणूस आहे की जो रॅशनॅलिटीकडे वळला आणि त्याने रॅशनॅलिटीच्या क्षेत्रामध्ये चळवळ उभारली. त्यातही ती चळवळ उभारताना फुले शाहू आंबेडकरांची जी मांडणी होती की देव आणि धर्म उखडल्याशिवाय अंधश्रद्धा दूर होऊच शकत नाही, ही रॅशनॅलिस्ट असोसिएशनची मांडणी होती, फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीची मांडणी होती. ती मांडणी न घेता आमचा देवाधर्माला विरोध नाही, पण देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसांचं शोषण होतं त्याच्या विरुद्धची चळवळ आहे, या पद्धतीची भूमिका घेऊन या कामाला मी सुरुवात केली. आणि मला वाटतं त्याचं एकमात्र कारण आहे माझा सायकोलॉजीचा अतिशय चांगला अभ्यास आहे. सायकोलॉजीचा अभ्यास आहे म्हणजे एमएची पुस्तकं सगळी वाचली आहेत असा होत नाही. उलट माझा अनुभव असा आहे
की जे MA सायकोलॉजी मध्ये कळतात त्यांना सायकोलॉजी खऱ्या अर्थाने कळत नाही. आणि ज्या नेत्याला चळवळ चालवताना सायकोलॉजी कळत नाही त्याला चळवळ कधी चालवता येत नाही, ती चळवळ कधी मोठी होत नाही. सायकोलॉजी कळल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. गांधी या देशातलाच नव्हे तर जगातला अतिशय मोठा सायकोलॉजिस्ट होता. हे सगळ्यात पहिले आपण नीट समजून घेतलं पाहिजे. कदाचित या अंगाने कधी मांडणी झाली नसेल, त्या अंगाने मी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. गांधी पूर्वीच्या भारताची अवस्था काय? या देशामध्ये चातुर्वर्ण्य केव्हा रुजला असेल याविषयी कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाही. मनुस्मृती या देशामध्ये एस्टॅब्लिश झाली त्याला किमान 2000 वर्षाचा कालावधी उलटून गेला असावा असं मानलं जातं. शंकराचार्यांनी त्याच्या आधारावर निवाडे दिले, याला 1500 वर्ष तर डेफिनेटली झालेले आहे. हा भारत तब्बल 1300 वर्ष गुलाम, 900 वर्ष इतरांच्या ताब्यामध्ये होता. 400 वर्ष त्याची अवस्था अशी होती की कोणी यावं, याला लुटून द्यावं आणि गुलाम बनवावं. हा भारत 1300 वर्ष गुलाम का होता? त्याचं कारण या देशामधलं चातुर्वर्ण्य. ब्राह्मणांनी विशिष्ट पद्धतीचं बौद्धिक काम करायचं, क्षत्रियांनी फक्त लढायचं, वैश्यांनी फक्त व्यापार करायचा आणि शूद्रांना अस्पृश्यता निर्माण झाल्यामुळे हातामध्ये शस्त्र सुद्धा पकडण्याचा अधिकार नाही. शूद्र आणि अतिशूद्र लढत नाही. 10% क्षत्रिय, कारण 20% जर क्षत्रिय पकडले, कारण नेहमी शूद्रांची संख्या अधिक राहिलेली आहे, त्यातले स्त्रियांची संख्या 10%, म्हणजे उरलेले पुरुष 10% क्षत्रिय 100% लोकांचं संरक्षण करतील. आणि ज्या काळामध्ये तलवारी वापरल्या जातात, तीरकामठे वापरले जातात, त्या काळात पॉसिबल नाही, प्रॅक्टिकल नाही. म्हणून हा तब्बल 1300 वर्ष गुलाम राहिलेला देश आहे. या काळामध्ये संपूर्ण देशामधली अवस्था काय होती? अगदी इंग्रज येईपर्यंतची अवस्था आपण पाहतो. कोणीही यायचं, कोणासोबतही लढाई करायची, संपूर्ण गाव लुटायचं. गावामध्ये जे जे उपलब्ध असेल, धान्य असेल, गाई म्हशी असतील, जे जे त्यांना उपयोगाचं वाटतं ते लुटून न्यायचं. मिळेल त्या उत्तम स्त्रिया उचलायच्या, सोबत घेऊन जायच्या, त्यांना नाटकशाळेत टाकायचं, उरलेल्या स्त्रियांवर बलात्कार करायचा आणि अख्खं गाव बेचिराग करून निघून जायचं. हे या देशामध्ये सातत्यानं होत राहिलेलं. याला कुठेही मर्यादा नव्हती, कारण देश नावाची काही गोष्टच नव्हती आणि राज्य नावाचं असं म्हणतो कोणतेही विस्ताराने विस्तारलेलं राज्य नव्हतं. छोटी छोटी राज्य असायची, छोट्या छोट्या जहागिरी असायच्या. बरं, राज्य जरी मोठं असलं तरी एखाद्या जहागिरीमध्ये जर या पद्धतीचा हल्ला झाला तर त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षामध्ये राजाचं सैन्य पोहोचेपर्यंत हे गाव तर बेचिराग झालेलंच असायचं. हे या देशामध्ये 1300 वर्ष वारंवार घडत असताना सुद्धा हा देश कसा उभा राहिला हे गांधींना नीट कळलं होतं. याचं कारण होतं या देशामधली गाव व्यवस्था, ज्याला आता आपल्यापैकी काही लोक शिगा मानतात. ही गाव व्यवस्था, याच्यामध्ये अनेक वाईट गोष्टी असतात, पण एक स्वयंपूर्ण ही गावं होती सगळीच्या सगळी. म्हणजे अख्खच्या अख्खं गाव बेचिराग झालं तरी जमीन कोणी घेऊन जाऊ शकत नसे. दुसऱ्या गावामधली त्या ही 12 बलुतेदार यंत्रणा जी होती, वाड्याचं या गावातलं घर नष्ट झालं तर आजूबाजूला त्याचा नातेवाईक जो असेल तो या गावामध्ये येत असेल, तिथे वाडीकाम सुरू करत असेल. 12ही बलुतेदार त्या ठिकाणी उपलब्ध होत असत. शेतकरी मारले गेले, त्याचे नातेवाईक येऊन त्या ठिकाणी शेती करत असत आणि पुन्हा 1-2 वर्षामध्ये ते गाव सरसरून उभं राहत असे. आणि म्हणून हा देश वारंवार बेचिराग झाला तरी इथली खेडी मात्र स्वतंत्र राहिले. हे गांधीजींनी फार जवळून समजून घेतलेलं होतं. तुमच्या असं लक्षात येईल की सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रज येण्याच्या आधीपर्यंत, मग तिकडे मोगलांचं राज्य असो, आणखी कोणाचं राज्य असो, या सगळ्या काळामध्ये ही खेडी बार्टर सिस्टीमनी चालत असत. अगदी इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा चालत असत. फार कमी गोष्टींकरता त्यांना बाजारात जावं लागत असे. जीवनामधल्या आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांना खेड्यामध्येच उपलब्ध होत असत आणि जास्तीत जास्त स्वतःच्या खेड्यात नाही झाले तर आजूबाजूच्या गावांमधून उपलब्ध होत असत. आणि तीही वस्तूंच्या देवाणघेवाणीमधनं, ज्याला वस्तू विनिमय म्हणतो, ज्याला बार्टर सिस्टीम म्हणतो, त्या पद्धतीने हे चालायचं. इंग्रज या देशामध्ये आले. इंग्रज या देशामध्ये आले तोपर्यंत औद्योगिक यंत्रणा सुरू झालेली होती. यंत्रांचे शोध युरोपमध्ये लागायला लागलेले होते. विज्ञानाचे जसे एका बाजूला फायदे मिळाले तसे औद्योगिकरणाचे फायदे युरोपमध्ये मिळायला लागलेले होते. आणि युरोपमधल्या या फायद्यांच्याच काळामध्ये इंग्रज या देशामध्ये एस्टॅब्लिश होण्याच्या प्रक्रियेमध्ये होते.
त्यामुळे त्यांनी आपल्या कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल भारतातनं पुरवावा याकरता इथल्या सगळ्या यंत्रणा मोडीत काढण्याची सुरुवात केली. त्याच्या मागचं अर्थशास्त्र मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडणार आहे. या ठिकाणचा विणकर असेल तर हा विणकर जर जिवंत राहिला, इथे वस्त्र बनवत राहिला, तर आपल्या मँचेस्टर आणि इतर ठिकाणी निर्माण होणाऱ्या वस्त्रांचं काय होणार? हे खरं आहे की इंग्रजांनी कापूस लावायला जास्त भारतामध्ये प्रवृत्त केलं, पण याचा अर्थ आधी भारतामध्ये कापूस विकत नव्हता का? माणसं नागडी राहत होती का? भारतामध्येच कापड तयार व्हायचं, गावोगाव कापड तयार व्हायचं, आवश्यक आहे तेवढा कापूस पिकवला जायचा आणि सगळ्या प्रदेशांमध्ये पिकवला जायचा. आजच्या सारख्या एका विशिष्ट विदर्भातच कापूस मोठ्या प्रमाणावर पिकवला जाणं आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये कापसाचं प्रमाण कमी असणं असं स्वरूप त्या काळामध्ये नव्हतं. गरजेनुसार, आवश्यकतेनुसार शेती त्या पद्धतीनं ती चालत असे, गाव स्वयंपूर्ण असत. ते मोडीत काढण्याचं काम प्रामुख्याने इंग्रजांनी सुरू केलं. आता हे केवळ त्यांनी स्वतःच्या स्वार्थाकरता केलं की हा औद्योगिक समाज रचनेचा अविभाज्य भाग आहे, याविषयी आपल्याला जरा समजून घ्यावं लागेल. आणि तिकडे मी तुमचं लक्ष वेधून घेण्याच्या आधी फक्त देशाचं चित्र निर्माण करतो. याला अपवाद संपूर्ण या 2000 वर्षाच्या इतिहासामध्ये एकच राजा होऊन गेला, त्याचं नाव शिवाजीराजे. तो काही आता बोलण्याचा विषय नाही, पण तो उल्लेख टाळणं शक्य नाही, उलट तो अभिमानानं केला पाहिजे. हा पहिला माणूस होता की ज्यांनी रयतेचं राज्य निर्माण करण्याकरता यातल्या अनेक यंत्रणा थांबवल्या होत्या. सर्वसामान्य शूद्र माणसांच्या हाती हत्यार देऊन त्यांना सैनिक बनवलं होतं. त्याच्या आधी या पद्धतीचे सैनिक नव्हते. एवढंच नव्हे तर त्यांनी भाडोत्री सैनिक होतं की जे लुटालूट करत असत, त्यातला काही वाटा राजाला देत असे आणि उरलेल्या वाट्यामध्ये स्वतः वाटून घेत असे. ती यंत्रणा बंद केली, तिजोरीतनं पगार द्यायला सुरुवात केली. राजाच्या आदेशाशिवाय काहीही लुटायचं नाही, शेतकऱ्याची साधी कोंबडी उचलायची नाही, बाईच्या अंगाला हात लावायचा नाही. एक रयतेचं राज्य निर्माण केलं. त्याचे तपशील मला वाटतं आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे, त्यात मी शिरत नाही. पण जेव्हा स्वतः शिवाजीराजांचं राज्य गेल्यानंतर 100-1 वर्षानंतर या सगळ्या यंत्रणा बंद पडल्या, फक्त मराठ्यांचं सैन्य आणि इतरांना पादाक्रांत करणं याच पद्धतीनं त्या उरल्या. म्हणजे राजाची जी स्वराज्याची कल्पना होती किंवा खऱ्या अर्थानं रयतेच्या राज्याची कल्पना होती ती तेवढीच तेवढ्यापुरती राहिली. याला तुम्ही रामराज्य म्हणू शकता वाटल्यास, राम शब्द चालत असेल तर. हा एक मधला फक्त टप्पा होता. उर्वरित अवस्था अशी होती या देशाची. इंग्रज या देशामध्ये 150 वर्ष होते. त्यापैकी 90 वर्ष त्यांचं एकछत्री राज्य होतं देशात. 1857 हा जर शेवटचा क्षण पकडला तर 1947 पर्यंत त्यांचं या देशावर एकछत्री राज्य होतं. 1857 साली या देशाची लोकसंख्या होती 30 कोटी. 1940 साली या देशाची, कारण पाकिस्तान आणि भारत एक पकडावा लागेल, 40 कोटी होती. या देशामध्ये इंग्रज जेव्हापासून आले तेव्हापासून सोडेपर्यंत कधीही एका दिवशी 1 लाखाच्या वर इंग्रज या देशामध्ये नव्हते. सगळ्या गॅझेट्स मध्ये तुम्हाला उल्लेख सापडतो. जगाच्या इतिहासामध्ये म्हणजे इव्हन इंग्रजांच्या इतिहासामध्ये 1 लाख लोकांनी 30 कोटी ते 40 कोटी लोकांवर राज्य केलं असा दुसरा उल्लेख तुम्हाला जगाच्या इतिहासात सापडत नाही. आफ्रिका पादाक्रांत केलं त्यांनी, ऑस्ट्रेलिया पादाक्रांत केलं, पण त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. भारतामध्ये या संपूर्ण 150 वर्षामध्ये किती इंग्रज मारले गेले असतील? लाखभर सुद्धा नाही. इतकी कमी गमाई करत त्यांनी संपूर्ण भारतावर आपलं अधिराज्य निर्माण केलं. संख्याशास्त्राचे अभ्यासक सांगतात 30 कोटी लोकांनी सकाळी उठल्या उठल्या एकाच वेळी एकाच ठिकाणी सू केली असती तरी त्या सू मध्ये सगळेच्या सगळे 1 लाख इंग्रज बुडून मेले असते, काही करण्याची गरज नव्हती. असं असताना 1 लाख इंग्रज 30 कोटी लोकांवर राज्य करतात. जे ऑलरेडी राजे होते, लढाई करणारे सैनिक होते, त्यांच्यावर राज्य करतात. ही या देशाची वस्तुस्थिती गांधीजींच्या हातात आलेली आहे. हे कृपया आधी समजून घ्या. हा एक भेकडांचा, नेबळाडांचा, गुलामी मनोवृत्ती असणाऱ्या लोकांचा देश होता. स्वतः महात्मा गांधी महात्मा गांधी काही आकाशातनं पडलेले क्रांतिकारक नाही किंवा तुमच्या माझ्यासारखे चळवळीमध्ये आले, कोणत्या तरी विचारांनी भरले आणि मग त्यांनी चळवळ सुरू केली, असाही तो माणूस नाही.
जे शरद जोशींनी पुढे एक वाक्य वापरलं ते खरं म्हणजे गांधी विचारातनं किंवा गांधीजीच्या मांडणीमधूनच निर्माण झालेला आहे. इंडिया आणि भारत, हा इंडिया आणि भारतची टर्मिनॉलॉजी मी या ठिकाणी वापरतो. भारत म्हणजे काय, तर या भारतामधला सर्वसामान्य माणूस ज्याचं सातत्यानं शोषण केलं जातं. शोषण करणारे कोण, पहिल्या टप्प्यामध्ये या देशामधले उच्चवर्णीय, मग त्याच्यामध्ये तिन्ही वर्ग येतात. सगळ्यात प्रधान ब्राह्मण वर्ग येतो. क्षत्रिय वर्ग राज्यकर्ता असल्यामुळे आणि ब्राह्मणांचं ब्राह्मणत्व टिकवणारा असल्यामुळे तो येतो. वैश्य व्यापारी असल्यामुळे येतो. उरलेल्या सगळ्या शूद्रांचं शोषण करणारा हा वर्ग, त्याला आपलं भारत. इंडियाचा प्रतिनिधी कोण, राज्यकर्त्यांचा प्रतिनिधी इंग्रज आले. हे इंडिया. हा जो म्हणजे शोषित जे आहे तो भारत, शोषण करणारा जो आहे त्याला आपण म्हणायचं इंडिया. या पद्धतीची विभागणी प्रामुख्याने जी केली होती ती विभागणी समजून घेण्याच्या प्रक्रियेतनं मी पुढे जातो आहे. त्याला आपण आहेरे आणि नाहीरे, हॅव्स आणि हॅव्स नॉट याही पद्धतीने विभागू शकतो. जे शोषित आहेत ते नाहीरेवाले, जे शोषक आहेत ते आहेरेवाले. स्वतः महात्मा गांधी एक अत्यंत मिडिओकर माणूस होता. सर्वार्थाने व्यक्ती म्हणून मिडिओकर होता, विद्यार्थी म्हणून मिडिओकर होता, नापास होणारा सुद्धा होता, फारसा बुद्धिमान नव्हता. आधी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फार काही त्याचं व्यक्तिमत्व लोकांना इम्प्रेस करण्यासारखं किंवा फार आत्मविश्वास पूर्ण होतं असंही नव्हतं. रडत खेळत तो बॅरिस्टर झाला, इंडियामध्ये सामील झाला, काळा कोट घालून वकिली करायला लागला. आणि या वकिली करण्याच्या आफ्रिकेतल्या प्रयत्नांमधनं त्याला स्वतःचा जो काही अपमान झाला त्यातून सत्व गवसलं, स्वातंत्र्याची किंमत समजली आणि त्या ठिकाणी जगामध्ये इंग्रजांसोबत लढण्याचा पहिला प्रयोग त्यांनी केला. लक्षात घ्या, इंग्रजांची टोटल लोकसंख्या 2-3 लाख, 2 लाख समथिंग आजची लोकसंख्या. इतका छोटासा प्रदेश नाही, 2 लाख चौरस मीटरचा एरिया, 2 लाख चौरस मीटरचा, 2,40,000 ठीक आहे, 2,40,000 चौरस किलोमीटरचा एरिया असणारा हा इंग्लंड, चिमुकला इंग्लंड. या चिमुकल्या इंग्लंडने संपूर्ण जगभर सूर्य मावळत नाही एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं. कशाच्या भरोशावर, फक्त 2 गोष्टींच्या भरोशावर. एक सैनिकी डिसिप्लिन आणि दुसरं आधुनिक विज्ञानानं बहाल केलेली आधुनिक शस्त्र. एवढ्या कमी संख्येच्या लोकांनी जगभर एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं. भारतामध्ये 30 कोटी, एवढ्या मोठ्या राजसत्ता, मोगल्स असतील, हिंदू राजे असतील, वेगवेगळे राजे असतील, त्या सगळ्यांना पराभूत करत अख्खा भारत कब्जामध्ये घेतला. अशा माणसासोबत जर आपण शस्त्रांनी लढाई केली तर ज्या देशामध्ये शस्त्र उचलण्याचा अधिकारच फार कमी लोकांना होता, शस्त्र वापरण्याची सवय नाही, त्या मार्गाने कधीही विजय मिळू शकत नाही. हे डेफिनेटली समोर असणारं प्रॅक्टिकल सत्य होतं. सत्याग्रहाचा मार्ग या माणसाने वापरला आफ्रिकेवर. तिथल्या जनरलचं नाव मला आता आठवत नाही कारण मी रेफरन्सेस सोबत आलेलो नाही तुमच्या समोर. त्या जनरलचं स्टेटमेंट असं आहे की या समोरच्या माणसाशी युद्ध कसं करायचं सैनिकांशी हे मला माहित आहे, हिंसक विद्रोह करणाऱ्या माणसांना दडपायचं कसं मला माहित आहे, पण हा अहिंसेनं मार खायला तयार असणाऱ्या माणसाला कसं हाताळायचं हे मला समजत नाही आणि म्हणून मग आमचा पराभव झाला, असे स्पष्ट उद्गार त्या जनरलनी काढले. आफ्रिकेमध्ये सत्याग्रहाच्या आणि अहिंसेच्या आधारावर प्रश्न सोडवता येतात. आफ्रिकेतल्या एवढ्या प्रबळ, अत्यंत प्रभावी, संपूर्ण आफ्रिका खंडामध्ये राज्य एस्टॅब्लिश करणाऱ्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध आणि त्यातल्या मिलिटरी विरुद्ध आपल्याला उभं राहता येतं, याचा आत्मविश्वास पटलेला महात्मा गांधी 1914च्या दरम्यान पुन्हा भारतामध्ये आला. पुढचे तपशील मुलींच्या आणि इतरांच्या मांडणीमध्ये आलेले आहेत म्हणून मी रिपीट करत नाही. सगळ्यात पहिले त्यांनी भारत समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचं जे भारतीयकरण म्हणजे इंडियापासून भारतीयकरण होण्याची जी प्रक्रिया ती आफ्रिकेतच सुरू झाली, पण खऱ्या अर्थाने त्यांनी अख्खा भारत समजून घेतला. भारत समजून घेतल्यानंतर इथली वेगवेगळ्या प्रकारची चातुर्वर्ण व्यवस्थेतनं निर्माण झालेली जाती व्यवस्था ती नीटपणे त्यांच्या लक्षात आली. इथली अर्थव्यवस्था त्यांच्या नीट लक्षात आली. इथली ग्राम व्यवस्था त्यांच्या नीट लक्षात आली.
इथली स्वतंत्र असणारी अर्थव्यवस्था इतका देश बेची राखून सुद्धा वारंवार का उभा राहू शकत होता याचं त्यांना उत्तम भान आलं आणि या भानाच्या पार्श्वभूमीवर त्यांना स्वातंत्र्याची लढाई लढायची होती. ज्या देशामधली माणसं एवढी भेकड होते, नेभळत होते, मूढभर सैनिकांपुढे पराभव स्वीकारत होते, त्याच देशामध्ये संपूर्ण जगामध्ये जगज्जेते असणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या समोर निधड्या छातीनं लाखोच्या संख्येनं या माणसांना उभं केलं. कोणत्या माणसांना उभं केलं? समर्थ असणारे काही ब्राह्मण होते ना, संख्येनं किती असणार आहे? जे या एकूणच वातावरणामध्ये समर्थ होते, जमीनदार होते, यातली किती माणसं असणार आहेत? मेजॉरिटी माणसं ही सर्वसामान्य माणसं होती, ज्यांना कोणतंही अस्तित्व या समाजामध्ये फारसं महत्वाचं नव्हतं. कदाचित त्यामध्ये दलित असतील, मध्यम जातीची माणसं असतील, ज्यांना समाजामध्ये फारसं महत्वाचं अस्तित्व नव्हतं, आणि मोठ्या संख्येनं स्त्रिया. ज्या देशामधल्या स्त्रियांची स्थिती काय होती मी वेगळं सांगण्याची गरज नाही. त्या महात्मा गांधीनं या आपल्या अहिंसक लढाईमध्ये, बरं लढाई कोणासोबत? ज्यांनी संपूर्ण जगभर राज्य निर्माण केलेलं आहे बंदुकीच्या आणि शिस्तीच्या, सैनिकी शिस्तीच्या जोरावर, त्यांच्या सोबतच्या लढाई करता उभं केलं. हे केवढं मोठं काम आहे. जगाच्या इतिहासात एवढी माणसं कधी रस्त्यावर आलेली नाही आजपर्यंत, हे लक्षात. आणि ही वारंवार उभी केली, एकदाच घडलेलं नाहीये. हे वारंवार 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 चालायचं. हा केवढा मोठा सायकोलॉजिस्ट होता. लोकांमध्ये यांनी आत्मविश्वास निर्माण केला. लोकांना हा आत्मविश्वास देण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी या देशामध्ये जी काही हिरोवर्शिप चालते त्याचा उपयोग पण करून घेतला. कारण आपल्या देशामध्ये नेहमी आपण कृष्ण जन्माची वाट पाहत असतो. गीतेमध्येच आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळेस मी जन्म घेतो आणि सगळे प्रश्न सोडवतो. ही जी भारतीय माणसाची मानसिकता आहे त्याचाही एका बाजूने उपयोग करून घेतला, परंतु त्याच्या आधारावर शोषण केलं नाही. उलट त्या माणसांची मन जागृत करण्याचा प्रयत्न करताना त्यांचे विचारही जागृत होतील याची काळजी घेतली. या अर्थानं हा माणूस खऱ्या अर्थानं लोकांमध्ये वैज्ञानिक विचार प्रेरणारा ठरला. हे त्याचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आपण एका बाजूने समजून घेतलं तर मला वाटतं गांधी आपल्याला कळेल. मी नेहमी म्हणतो, कोणालाही म्हणतो, कोणत्याही चळवळीतल्या माणसाला म्हणतो, आपल्याला जर आपला खरा भारत समजून घ्यायचा असेल तर गांधीची चळवळ समजून घ्यावी लागते. गांधीला हा एवढा मोठा रिस्पॉन्स जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा का मिळाला ते समजून घ्यावं लागतं. एवढ्या भेकड माणसांना, नेभळट माणसांना, 1,00,000 लोकांनी ज्या 40 कोटी लोकांवर राज्य केलेलं आहे, अशा लोकांना बंदुकीच्या विरुद्ध उभं करण्यासाठी त्याने काय केलं असावं हे समजून घ्यायचं असेल तर गांधी समजून घ्यावा लागतो. त्यातून आपल्याला भारत कळतो. नाही तर भारत कळण्याच्या प्रक्रियेतनं आपल्याला गांधी कळतो. त्याशिवाय आपल्याला भारत कळूच शकत नाही. आपण सगळे चळवळीतले लोक तुकड्या तुकड्यांनी भारत पाहत असतो. ब्राह्मण या देशातले संपले की सगळ्या समस्या संपणार. तो एक पाठ. सामाजिक समानता हा एक भाग आहे. ते काही संपूर्णच्या संपूर्ण देशाचं तत्वज्ञान किंवा देशाची अर्थव्यवस्थेपासून सगळ्या गोष्टी त्यामध्ये नाहीयेत. त्यामुळं हा मुद्दा जो आहे तो जर आपल्याला नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडं अर्थशास्त्रामध्ये शिरावं लागेल. आणि मला असं वाटतं की गांधी समजण्यामध्ये जर अर्थशास्त्राच्या बेसिक्सचं भान आपल्या लक्षात नाही आलं तर आपल्याला गांधी कळू शकत नाही. मग गांधी वेडा वाटतो आपल्याला, गांधीचं वागणं वेडं वाटतं, त्याचं बोलणं वेडं वाटतं. औद्योगिक समाजरचना, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी, आपल्यापैकी अनेक लोक अर्थशास्त्राचे विद्यार्थी असतील. भांडवलशाही अर्थशास्त्र याला असं म्हणतात. त्याचं भान सगळ्यात पहिले या जगामध्ये जर कोणी निर्माण केलं असेल तर ते मार्क्सने केलेलं आहे. मार्क्स आणि एंगल्सचं दास कॅपिटल नावाचं एक प्रबंध आहे, पुस्तक आहे. आम्ही सगळे सुरुवातीच्या काळामध्ये अभ्यासक होतो. आमच्यामध्ये सगळे तरुण शांती सेनेमध्ये आम्ही सगळे असताना अभ्यासाची परंपरा होती. अभ्यासाकडे पूर्ण सुट्ट्या घेऊ घेऊ अभ्यास करत असत. पुढे मी अर्थशास्त्र हा विषय जॉईन केला, त्यामुळे मला दोन्ही बाजू अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्षात आल्या. हे अतिरिक्त मूल्य जे वारंवार शरद जोशी शब्द वापरत असत, हे प्रकरण काय आहे? माझ्या असं लक्षात आलं, खासगी बोलण्यामध्ये अनेकदा आपण बोलतो, हे शब्द वापरून जातो, पण त्याचा अर्थ अनेकांना कळत नाही. आणि म्हणून तो अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी तुमचं लक्ष जरा इकडे वेधून घेतो. हे अतिरिक्त मूल्य नावाचं प्रकरण काय? सगळ्यात पहिले पैशाला काही किंमत नसते. मी थोडं बेसिक सांगतो आहे.
आपला समजा एक देश आहे आणि या देशामध्ये 100 वस्तू निर्माण होत आहेत आणि या 100 वस्तूची किंमत आपण 100 रुपये देशाने ठरवली, म्हणजे सरासरी प्रत्येक गोष्टी करता 1 रुपया किंमत ठरली। यातल्या 50 वस्तू ग्रामीण अर्थव्यवस्थेतनं निर्माण होतात आणि यातल्या 50 वस्तू औद्योगिक समाज रचनेमधनं किंवा औद्योगिक व्यवस्थेमधनं निर्माण होतात। आता दोघांनाही 50-50 रुपये किंमत द्यायला पाहिजे। सरकार काय करतं, औद्योगिक व्यवस्थेचा वेग वाढावा विकासाचा, याकरता याला अतिरिक्त मूल्य देतं। मूल्य कसं ठरतं, ज्याला उत्पादन मूल्य म्हटलं जातं। कोणत्याही गोष्टी करता जे भांडवल टाकलं जातं त्याच्यावरचं व्याज अधिक प्रत्यक्ष ती गोष्ट करण्याकरता येणारा खर्च, मग त्या खर्चामध्ये मॅनेजमेंटचा खर्च, त्या खर्चामध्ये जे कामगार आपण वापरतो त्यांच्या श्रमशक्तीचा मजुरी दिला जाणारा खर्च आणि त्याच्यासोबत आवश्यक तो किंवा वाजवी नफा, अशा सगळ्या गोष्टी एकत्र केल्या की त्याला उत्पादन मूल्य म्हणतात। इतर भाषेत सांगायचं झालं तर भांडवल जे गुंतवलं त्याच्यावरचं व्याज अधिक ऍक्च्युअल झालेला खर्च अधिक वाजवी नफा, ऍक्च्युअल झालेल्या खर्चामध्ये मॅनेजमेंटचा पण खर्च अधिक वाजवी नफा बरोबर हे उत्पादन मूल्य झालं। आता शेतामधल्या किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेतल्या उत्पादनाचे जी काही 50 वस्तू निर्माण झाल्या त्याचं खरं मूल्य आहे 50 रुपये, इकडचं खरं मूल्य आहे औद्योगिक मधलं 50 रुपये। हा वेग वाढावा याकरता जगभर, केवळ भारतात नव्हे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं ते व्यवस्थित लक्षण आहे, अपरिहार्य लक्षण आहे, याला अधिक उत्पादन मूल्य दिलं जातं। म्हणजे इथे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कदाचित 60 रुपये किंमत दिली जाते, 50 रुपयाच्या वस्तूला 60 रुपये किंमत दिली जाते। ही आकाशात येत नाही, कारण पैशाला काहीच किंमत नाही, पैसा म्हणजे नुसता कागद आहे, पैशाची खरी किंमत वस्तू असतात। आणि त्यामुळं इकडे शेतीमधला जो उत्पादित माल आहे त्याची 50 रुपये किंमत असताना सुद्धा त्याला मूल्य दिलं जातं 40 रुपये। यातून इकडे 10 रुपये अतिरिक्त मूल्य निर्माण होतं आणि इकडे अंडर व्हॅल्यू दिली जाते, ती 40 रुपये दिली जाते। या पद्धतीची अर्थव्यवस्था जगभर वापरली जात होती। साधी इंग्लंड मधली औद्योगिक रचना होती, त्यांनी आपली वसाहत म्हणून जगभरचे देश वापरले, त्यात भारत वापरला आणि हे कमी मूल्य असणारा माल सगळा तिकडे पोहोचावा याची काळजी घेतली। शेतीमालाला कमी मूल्य दिलं तर स्वस्तामध्ये कापूस मिळेल, स्वस्तामध्ये सगळ्या गोष्टी मिळेल, मग उत्पादन आणि वेगाने औद्योगिक समाज रचनेचा विकास होईल। आणि या औद्योगिक समाज रचनेचं किंवा ज्याला आपण भांडवलशाही उद्योग रचना असं म्हणूया, याचं वैशिष्ट्य असं की यातनं शहरं वाढत जातात, खेडी ओस पडत जातात। शहरी वाढत जात असताना शहरी लोकांसोबत आणि औद्योगिक यंत्रणेसोबत जुळलेली जे लोक आहेत त्यांचं सगळंच वाढत जातं आणि जे ग्रामीण आहेत त्यांचं मात्र सगळं ओसरत जातं। आता मी एकदम पुढच्या टप्प्यावर येतो। धनंजयराव गाडगीळ यांनी 1960 नंतर एक सुंदर वाक्य वापरलं होतं। हे वापरलं होतं या देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या, स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर। इंग्रजांनी यंत्रणा मोडीत काढली 12 बलुतेदार। या 12 बलुतेदार यंत्रणेसोबत सगळ्यात वाईट भाग होता यामध्ये जाती व्यवस्था होती आणि अस्पृश्यता होती। गांधीजींना यातली अस्पृश्यता आणि जातीयता मान्य नव्हती, पण ही 12 बलुतेदार यंत्रणा ही स्वतंत्र यंत्रणा आहे, स्वयंपूर्ण यंत्रणा आहे। उलट आजच्या विज्ञानाचे फायदे जसं करंदीकरांनी मांडलं त्या पद्धतीनं विज्ञानाच्या तंत्रज्ञानाचे फायदे उचलून यातलं समृद्धी वाढवली पाहिजे, पण ही ग्रामीण अर्थरचना मात्र कायम ठेवली पाहिजे। या पद्धतीची भूमिका सुरुवातीपासून महात्मा गांधींची होती, कारण यामध्ये कमीत कमी शोषण आहे असं त्यांना वाटत होतं आणि आर्थिकदृष्ट्या यामध्ये कमीत कमी शोषण आहे ही वस्तुस्थिती आहे। त्यातल्या चातुर्वर्ण्यामुळे होणाऱ्या शोषणाचा भाग त्याचा आपल्याला स्वतंत्र आणि वेगळा विचार करावा लागेल। या अवस्थेमध्ये धनंजयराव गाडगीळ यांनी 1960 नंतर जे वाक्य वापरलं ते फार महत्वाचं आहे। ते म्हणाले, या देशामधला जो शेतकरी आहे तो आज बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर त्याला जावं लागतं, कारण गावागावामधल्या तेलगिरण्या बंद पडल्या। त्याचं कारण गाडीवर जे तेल निघत होतं त्याच्याऐवजी आता मोठ्याल्या तेलगिरण्या आल्या, शहरामध्ये तेल उत्पादन होतं, शेतकरी त्याला आपला कच्चा माल विकतो आणि तेल घ्यायला बाजारात जातो। तो अनेक गोष्टी बाजारामध्ये आज घ्यायला जातो। पूर्वी गावातल्या गावात या सगळ्या गोष्टी होत असत।
आज शेतकरी गावामधले जेव्हा जातो बाजारपेठेमध्ये तेव्हा 3 पायल्या धान्य ओततो आणि घरी येताना मात्र 2च पायल्या घेऊन येतो. याचा अर्थ असा आहे, या 3 पायल्या धान्याची जेवढी किंमत होते तेवढ्या किमतीच्या वस्तू तो घरी आणत नाही, 2 पायल्याच्याच आणतो. 66% रेंज मधल्याच वस्तू घरी आणतो, 33% तो बाजारपेठेत गेल्याबरोबर नागवला जातो. धनंजयराव गाडगीळ हे अतिशय मोठे अर्थतज्ञ होते, मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. ही शोषणाची प्रक्रिया भांडवलशाही प्रक्रियेमध्ये सुरू होते आणि भांडवलशाही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही अधिक वेगवान व्हावी याकरता शहरीकरण उत्तम झालं पाहिजे. शहरामध्ये सहजतेनं स्वस्त मजूर निर्माण झाला पाहिजे किंवा सापडला पाहिजे. त्याकरता रोड चांगले असले पाहिजे. म्हणजे एकूणच वाहतुकीपासून सगळ्या यंत्रणा इतक्या सुंदर असल्या पाहिजे की उत्पादित मालाची किंमत कमीत कमी झाली पाहिजे, जास्तीत जास्त फायदा भांडवलदाराला मिळाला पाहिजे. म्हणजे जो अतिरिक्त हे मूल्य निर्माण होतं त्यातनं निर्माण होणारा जो अतिरिक्त नफा आहे त्याच्या आधारावर तो नवे नवे उद्योग ओपन करत जाईल आणि औद्योगिक विकास होत जाईल. या पद्धतीची ही संपूर्ण यंत्रणा विकसित करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करायला. मी नेहमी एक वाक्य वापरत असतो की महात्मा गांधी जर 1948 साली गोडसेनी मारलं नसतं त्यांना, तर त्यांचा आणि नेहरूंचा अर्थव्यवस्थेबाबत एक मोठा संघर्ष पुढच्या काळामध्ये निर्माण झाला असता. गांधीजींनी जी पत्र नेहरूंना लिहिली आहेत, नेहरूंनी ज्या पत्रांची उत्तरं गांधीजींना दिली आहे त्यामध्ये त्याची बीजं आपल्याला दिसतात. गांधींचा आग्रह हा होता की ही जी आपली स्वयंपूर्ण खेडी आहेत ती आधारभूत मानून आधुनिक टेक्नॉलॉजी पासून सगळ्या गोष्टींचा उपयोग करून या स्वतंत्र खेड्यांची ही रचना कायम ठेवायची. मोठाली धरणं निर्माण करून, मोठाले उद्योग निर्माण करून सगळ्यांचा विकास होत नाही. मी किर्लोस्कर प्रेसमध्ये नोकरीला असताना ग्रामीण अर्थव्यवस्था हा विषय घेऊन एक मोठा परिसंवाद, ज्याला पत्रकारितेमध्ये आम्ही आमचा परिसंवाद म्हणतो, मोठ्या 10 नेत्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यामध्ये शरद पवार होते, शरद जोशी होते, विमा दांडेकर होते, मृणाल गोरे होत्या, उत्तमराव पाटील होते. अशी महाराष्ट्रातली अत्यंत ख्यातनाम, ज्यांना अर्थशास्त्राचं चांगलं कळतं अशी माणसं, त्यांच्या मुलाखती घेऊन हा संपूर्ण 14-15 पानी आर्टिकल लिहिलेलं होतं. त्यावेळेस मला त्यातले मुद्दे अधिक चांगल्या पद्धतीने क्लिअर झाले. जे काही मी आधी वाचलेलं होतं, अभ्यास केला होता, त्यातनं जास्त क्लिअर झाले की या पद्धतीची औद्योगिक समाज रचनेला जर आपण वाव देणार असू तर सातत्यानं हा ग्रामीण अर्थव्यवस्थेतला माणूस नागवला जाणार आहे. त्याला उत्पादन मूल्यानुसार आपण भाव देऊच शकत नाही, कारण त्याला उत्पादन मूल्यानुसार भाव दिला की इकडे अतिरिक्त मूल्य निर्माण होत नाही औद्योगिक रचनेमध्ये आणि त्यातनं उद्योगाचा विकासच होत नाही. या पद्धतीचीच आपली मांडणी असल्यामुळे आणि या पद्धतीचाच विचार असल्यामुळे शेतकऱ्यांना, शेतीला आणि शेती आधारित सगळ्या उद्योगांना कधीच न्याय मिळण्याची शक्यता नाही. आणि तिथे ते सगळ्या नेत्यांनी ते अधोरेखित केलं. शरद पवारांसारख्या माणसाला अर्थशास्त्र उत्तम कळतं. ते मला असं म्हणाले होते आपल्या मुलाखतीमध्ये, जेव्हा मी फार आडवे प्रश्न विचारायला लागलो, झिरपत त्यांच्यापर्यंत हा नफा जाऊन पोहोचला. म्हणजे शहरामध्ये जे अतिरिक्त मूल्य निर्माण होतं त्या लोकांचं जीवनमान वाढतं, त्यांचे पगार वाढतात, त्यातून जे काही ते खर्च करायला लागतात त्यातून झिरपत खेड्यापर्यंत पोहोचेल. आणि मी म्हणायचो असं होण्याची शक्यता नाही. सगळी खेडी ओस पडत जाते, दिवसेंदिवस शेतकरी मारला जाईल. आपल्याच अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी मारण्याची बीजं आहेत हे सगळ्यात पहिले गांधीजींनी नीट ओळखलं होतं या पद्धतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये, आणि म्हणून त्यांनी या पद्धतीच्या अर्थव्यवस्थेचा आग्रह धरला होता. गांधीजींचा हा आग्रह नेहरूंना माहीत असल्यामुळे नेहरूंनी ओपन भांडवलदारी व्यवस्था या देशामध्ये स्वीकारली नाही. नेहरूंच्या प्रामाणिकपणाबद्दल, द्रष्टेपणाबद्दल, नेहरूंच्या एकूणच कर्तृत्वाबद्दल कुठेही वाद असू शकत नाही. त्यांना प्रामाणिकपणे वाटायचं, कारण त्यांनी रशियाची प्रगती जवळून पाहिलेली होती. त्यांना प्रामाणिकपणे वाटायचं की हे सगळं आधुनिक टेक्नॉलॉजी आहे, हे औद्योगिक रचना आहे, ती आपल्या देशानं स्वीकारली पाहिजे. आणि याचे दुष्परिणाम म्हणजे हे जो प्रकार होतो की अतिरिक्त मूल्य इकडे जमा होत जातं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर शोषण होतं आणि ही माणसं दिवसेंदिवस गरीब होत जातात, हे थांबवण्याकरता त्यांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. म्हणजे सरकार वेळोवेळी कंट्रोल टाकेल आणि वारंवार त्यांच्यापर्यंत तो वाटा पोचवेल वेगवेगळ्या पद्धतीनं, ज्याला आपण लोकांना मदत करणारी स्टेट असं म्हणतो, त्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत हा वाटा पोचवता येईल.
जर नेहरूंच्या नंतर भ्रष्टाचार मुक्त भारत त्यांना निर्माण करता आला असता तर कदाचित अधिक चांगल्या पद्धतीने हा वाटा पोचताना आपल्याला दिसला असता. सरकारच्या सगळ्या योजनांचा पैसा, राजीव गांधीच्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा सरकार 1 रुपया पाठवतंय तेव्हा 10 पैसे प्रत्यक्ष ज्याच्यापर्यंत पाठवायचे त्याच्यापर्यंत पोचतात एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या देशामध्ये आहे. त्यामुळे हे जे अतिरिक्त मूल्यांमधून निर्माण झालेली जी काही समृद्धी आहे ती ग्रामीण स्तरापर्यंतल्या ज्यांचं शोषण केलेलं आहे, उपकार म्हणून नाहीये, ज्यांचं शोषण केलं, ज्यांना मुळातच कमी किंमत दिलेली आहे, त्यांचं शोषण वर्षानुवर्ष सुरू आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया कधीच पूर्ण होऊ शकली नाही. आणि मिश्र अर्थव्यवस्था नाकारल्यानंतर जेव्हा आपण खुली भांडवलदारी व्यवस्था स्वीकारली त्यानंतर त्याचे चान्सेसही पूर्णतः संपलेले आहेत. ज्यांचा शेतकरी प्रश्नांचा अभ्यास आहे त्या सगळ्यांना गांधींचा अभ्यास करावाच लागतो. शरद जोशींचा गांधींचा अभ्यास अतिशय उत्तम होता. मला एक फायदा मिळाला, मी त्यांच्या संघटनेचा सदस्य नव्हतो आणि शरद जोशींचं आंदोलन ज्या काळात सुरू झालं जवळपास त्याच काळामध्ये माझी चळवळ सुरू झाली. त्यांचं 80 मध्ये सुरू झालं, माझं 82 मध्ये सुरू झालं. जेव्हा भेटी होत असत, कारण पत्रकार या नात्याने मी बेळगावच्या जेलमध्ये जाऊन असताना भेटलो होतो, तेव्हापासून चांगली मैत्री होती. अनेकदा ते इक्वल लेवलनं, त्यांनी मांडते कधी मानायचे नाही का लहानसा पोरगा आहे बाबा याच्यासोबत आपण काय चर्चा करायची, इक्वल लेवलनी चर्चा करायची. त्यातून अनेक मुद्दे मला अधिक चांगल्या पद्धतीने क्लिअर व्हायचे, कारण माझ्या इंटरेस्टचा हा विषय होता. जोपर्यंत शेतकऱ्याला उत्पादन मूल्यानुसार भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची कोणतीही समस्या खतम होणं शक्य नाही. शेतकरी मरणारच आहे, आत्महत्या करतच जाणार आहे. आता हे जे आकर्षण होतं गांधींना की या देशाचं हे वैशिष्ट्य, गेली 2000 वर्षे या देशामध्ये चातुर्वर्ण्य होता, गुलाम होता, वारंवार खेडी उद्ध्वस्त होत असत, तरी हा देश स्वयंपूर्ण उभा राहत असे. कारण या देशामधली अंतर्गत जी टेक्नॉलॉजी आहे अर्थव्यवस्थेपासून समाज व्यवस्थेचे, त्या अंतर्गत टेक्नॉलॉजीमुळे पुन्हा सरसरून ते गाव उभं राहत असे. म्हणजे जाती व्यवस्थेचे सुद्धा या गाव उभं राहण्याकरता काही फायदे होते. 12 बलुतेदार शेतकरी यांची यंत्रणा यासाठी कारणीभूत ठरते हे त्यांना उत्तमपणे कळत असल्यामुळं त्यांना या गोष्टींविषयीचं जबरदस्त आकर्षण होतं. आणि एका बाजूने आधुनिकीकरणाचाही फायदा आपल्याला मिळावा, आधुनिक टेक्नॉलॉजी वापरता यावी, आणि दुसऱ्या बाजूला मात्र ही ग्रामीण अर्थव्यवस्था जो भारताचा बेस आहे, ज्याच्यामुळे हजारो वर्ष भारत जिवंत राहिलेला आहे, तो कायम राहावा. पण त्यातला चातुर्वर्ण्य कायम राहू नये, त्यातली जाती व्यवस्था कायम राहू नये, याचे दाह सोडून आपल्याला गेलं पाहिजे. हा अर्थशास्त्रीय विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता. पत्रांमधनं त्या काळामध्ये या गोष्टीला प्राधान्य देणं शक्य नसल्यामुळे काही पत्रांमधनं त्यांचं हे मत व्यक्त होतं, जे पुढे प्रामुख्यानं दादा धर्माधिकारी आणि इतरांनी अतिशय उत्तम पद्धतीनं त्याची मांडणी केलेली आहे. आता राहिला स्वातंत्र्य आंदोलनाचा मुद्दा. स्वातंत्र्य आंदोलन हे त्यांच्याकरता प्राथमिक उद्दिष्ट, इंग्रजांना हकलणं हे निमित्त होतं. जर या देशामध्ये महात्मा गांधींचं स्वातंत्र्य आंदोलन झालं नसतं तर या देशामधली लोकशाही कधी जिवंत राहिली नसते. जे लोकांना वाटतं काय ते इंग्रज देणार होते स्वातंत्र्य, त्यांची पंचायत झाली होती, सोडून गेले ना, सोडून अनेक देश. इंग्रज सोडून गेलेला कोणता देश लोकशाही आहे हो? भारतासारखी लोकशाही इतके वर्ष टिकलेली कोणत्या देशामध्ये आहे? किती देशांमध्ये? हिशेब काढा. भारतामधल्या अहिंसक आंदोलनामुळे, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या प्रवृत्तीमुळे ते 100% यशस्वी नाही झाले. फारच कठीण होतं या देशामध्ये वेगवेगळे धर्म, त्या धर्मांमधली प्रचंड फाटाफूट, जाती व्यवस्था, शोषणाच्या आधारावर उभी असलेली जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था, या सगळ्या वातावरणामध्ये सगळ्यांना एकत्र आणायचं. जे सुधाकरच्या बोलण्यात आलं ते मुद्दे मी टाळतोय. सगळ्यांना एकत्र आणायचं आणि हे दाह कमी करण्याकरता सामाजिक प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा महत्व द्यायचं, पण इतकं नाही द्यायचं की ज्याच्यामधनं फटाफट निर्माण होतं, ज्याच्यामधनं आपल्या चळवळीला, लोकांच्या एकत्र येण्याला, इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याला कुठेतरी अडचण निर्माण होईल. इथपर्यंत जायचं नाही, पण दुसऱ्या बाजूने मात्र या दिशेने वाटचाल करत राहायची. मला जगाच्या इतिहासामध्ये एक नेता दाखवा की जो रोज सर्व धर्म प्रार्थना करत असेल.
जर महात्मा गांधी सनातनी हिंदू होते तर रोज सर्व धर्म प्रार्थना कशी करत असे? महात्मा गांधी जर जातीवादी होते तर त्यांनी आपल्या आश्रमापासून अनेक ठिकाणी आंतरजातीय विवाह कसे लावून दिले? आग्रहाने लावून दिले, त्यासाठी प्रयत्न केले. त्यांना सामाजिक सुधारणा हव्या होत्या, पण प्रायोरिटी ही होती, आणि ही प्रायोरिटी ठेवण्याचा प्रत्येकाला अधिकार. टिळकांवर ते बामन होते म्हणून ज्या पद्धतीने अटॅक केला जातो टिळकांना समजून घेतलं पाहिजे. सावरकरांवर जेव्हा आपण अटॅक करतो, मी पुन्हा एक वाक्य वापरून मोकळा होतो, मी सावरकर थरोली वाचलेला आहे. आजपर्यंत मनुस्मृतीवर जेवढा अटॅक सावरकरांनी केला तेवढा अटॅक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुल्यांनी सुद्धा केलेला नाहीये. स्वतः चित्पावन ब्राह्मण असणारा माणूस पुस्तकांमधनं नव्हे, रोज दर आठवड्याला प्रकाशित होणाऱ्या आपल्या साप्ताहिकामधनं हा अटॅक करतो. म्हणजे रोज दर आठवड्याला लोकांच्या अंगावर जाऊन ते पडते. त्या माणसाने हे प्रकरण का केलं असावं? काय गरज होती? त्यांना जर हिंदुत्वच या देशामध्ये आणायचं होतं तर मार्ग वेगवेगळे असू शकतात, चुकीचे असू शकतात, पण जे मार्ग लोकांनी निवडले त्याकरता काही माणसं प्रामाणिकपणे प्रयत्न करू शकतात. मी बघा बोलताना जसं आता सुधाकरनी उत्तर दिलं त्याच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे विद्वान होते, सगळं काही होतं, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांचा काहीच रोल नव्हता, कारण त्यांची ती प्रायोरिटी नव्हती. हे स्वातंत्र्य कोणाकरता आणायचं? 4 ब्राह्मणांकरता? ते आमच्यावर राज्य करणार, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त काही क्षत्रिय असते, आणि म्हणून त्यांनी त्याला प्रायोरिटी न देण्याचा त्यांना अधिकार होता. गांधींना जर स्वातंत्र्य आणायचं ही त्यांची प्रायोरिटी आहे, तर त्याच अनुषंगाने त्यांना विचार करावा लागतो, कारण नेता उत्तम सायकोलॉजिस्ट असल्याशिवाय तो उत्तम चळवळ चालवू शकत नाही. त्यांना लोकांना सोबत घ्यायचं असतं. मी पुन्हा सांगतो, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ माझ्या आधी 5 माणसांची होती. रॅशनलिस्ट असोसिएशन म्हणजे 5-7 माणसं. याची मोठ्या संख्येनं तरुण तरुणींमध्ये रूपांतर व्हावं हे केवळ पॉसिबल झालं कारण मी त्या चळवळीतनं आलेलो असल्यामुळं या पद्धतीची भूमिका घेऊ शकली, सगळ्यांना शकलो, सगळ्यांना सामावून घेऊ शकलो, आणि म्हणून ही एक व्यापक चळवळ झाली. आणि अशी एक व्यापक चळवळ झाली की आमच्या आपसातल्या लोकांच्या एक दुसऱ्याला जाती सुद्धा माहित नसतात. जेव्हा एखादा बाबा आरोप करतो तुम्ही अमुक अमुक जातीतले लोक आमच्यावर आरोप करतात, तेव्हा विचारावं लागतं काय बाबा तुझ्यात कोणी आहे का आपल्यात कोणीतरी या जातीचा, कारण तो बाबा असा आरोप करतो आहे. अशी वेळ आमच्यावर येते. या पद्धतीचं वातावरण निर्माण करू शकलो, या पद्धतीची चळवळ उभी करू शकलो, हे केवळ गांधी, विनोबा आणि जयप्रकाशांची चळवळ जवळून पाहिल्यामुळे हे शक्य झालं, अन्यथा शक्य झालं नसतं. नाहीतर मी महान, माझे विचार महान, शेजारचा महान, दोघं एक दुसऱ्याची पाठ खाजवत राहिलो असतो आणि आयुष्यभर 5-7च लोक राहिलो असतो. जे पूर्वी होतं रॅशनलिस्ट चळवळ ते मी पहिल्यांदा निर्माण केलेली नाही, पण या पद्धतीची ही पहिली चळवळ आहे. गांधींनी या पद्धतीच्या भूमिका का घेतल्या असाव्यात हे आपण समजून घेण्याच्या प्रक्रियेमधनं मी काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. मी तुम्हाला आता एवढंच सांगेन, अंतिमतः वेळा पाळणारा मी माणूस आहे. ऑलरेडी अविनाशजीने वेळच डिक्लेअर केलेली होती, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी केव्हा भाषणाला सुरुवात केली. मी फक्त अंतिमतः सांगतो आणि बाकी प्रश्नोत्तराकरता मोकळं करतो. त्या काळामध्ये जर गांधी जिवंत असते तर ही मिश्र अर्थव्यवस्था जी पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वीकारली ती अर्थव्यवस्था आणि त्याच्या आधारावर पुढचं पंचवार्षिक योजनांची संपूर्ण यंत्रणा गांधींनी उभी होऊ दिली नसते. गांधीजींनी पुन्हा उपोषणाचं हत्यार वापरलं असतं आणि मग आपल्यापैकी काही लोकांनी म्हटलं असतं की गांधीजींनी पुन्हा प्रगतीला विरोध करण्याकरता हजारो माणसांचे जीव धोक्यामध्ये घातले. गांधींनी वेळोवेळी उपोषणाचा बडगा उभारला. जसा आंबेडकरांविरुद्ध उभारला त्याच पद्धतीनं नेताजी सुभाषचंद्र बोसांविरुद्धही उभारला, कारण त्यांना प्रामाणिकपणे वाटत होतं की नेताजी सुभाषचंद्र बोस काँग्रेसला वेगळ्या दिशेने घेऊन जातील आणि त्या दिशेनं नेल्यानं देशाचं भलं होणार नाही असं त्यांना प्रामाणिकपणे वाटत. एवढं मोठं वेगात आलेलं आंदोलन बहुधा 1930 कदाचित माझं वर्ष चुकत असेल, इतकं वेगात आलेलं आंदोलन, लाखो माणसं ज्यामध्ये सहभागी होत आहेत, छोटीशी हिंसा झाली, पोलीस मारले गेले, लोकांनी
पोलिसांच्या चौकीवर अटॅक केला आणि म्हणून गांधींनी वेगात असलेलं आंदोलन नेहरू पटेल या सगळ्यांचा सल्ला डावलून एकट्याच्या आग्रहाने ते बंद केलं आणि वरून उपोषणाला बसले. या ठिकाणी सगळीच्या सगळी हत्या थांबली पाहिजे. मग आता इथे कोणाचे जीव धोक्यात घालायचे होते त्यांना. त्यामुळं आपण जो निष्कर्ष काढतो की आंबेडकरांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या विरुद्ध स्वतंत्र मतदारसंघ झाले असते तर काय झाले असतं जरा समजून घ्या थोडंसं. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे आंबेडकरांना असं म्हणायचं होतं. मी मुद्दाम अनेकांना विचारलं कारण वाचनातनं काही गोष्टी क्लिअर होत नाही म्हणून मी ज्यांचा अभ्यास आहे त्यांना विचारलं. स्वतंत्र मतदारसंघ याचा अर्थ असा होता की दलितांनीच दलितांचे प्रतिनिधी निवडून द्यायचे. आता बहुसंख्य मुसलमान काही भागामध्ये होते म्हणून पाकिस्तान वेगळा होऊ शकला. बहुसंख्य दलित कुठे असतात का? गावागावात दलित असतात. गावागावातल्या दलितांनी जर दलितांनाच मतं दिली असती आणि त्यांचे प्रतिनिधी निवडून झाले असते तर आजच्या लोकशाहीमध्ये काय स्थिती झाली असती. या दलित वगळता इतर सवर्ण जातींना किंवा इतर मध्यम जातींना कधीही या दलितांकडे जाण्याची गरज पडली नसते. मतं मागण्याकरता जायची गरजच नाही. त्यांचे प्रतिनिधी येतातच आहे. यांना त्यांना मतं देण्याचा अधिकार नाही, त्यांना त्यांना मतं देण्याचा अधिकार नाही. संपूर्ण यंत्रणेमध्ये 14% कदाचित 11% 14% जे काही आहे दलित प्रतिनिधी आले असतात. बाकीच्यांचे प्रतिनिधी नेहमीच उरलेले टक्के असते 80%च्या वर असते. 86-85% असते. त्यातले मुस्लिम वगळले तरी हिंदू टक्का मोठा असतो. दलित आणि इतर जाती जमातींमधलं अभिसरणही वाढलं नसतं. एक दुसऱ्याची गरज पडली नसते आणि मग या 14% प्रतिनिधींना कोण महत्व दिलं असतं. म्हणजे घटनेत मग तशा सोयी कराव्या लागल्या असत्या. यातनं काय निर्माण झालं असतं की गावगाडी आधी दलित वस्त्या गावागावात निर्माण झाल्या. त्याला वेगळ्या शब्दांनी वाडे म्हणतात. त्या पद्धतीचे वाडे आयुष्यभराकरता मेंटेन झाले असते आणि दलितांना कधीच न्याय मिळाला नसता. समाजामध्ये या पद्धतीची फूट पडू नये. उलट दलित राखीव मतदारसंघ गांधीजींनी मान्य केले. कालच आपल्याला करंदीकरांनी सांगितलं. त्याचा आकडाही तुमच्या पुढे मांडला. आंबेडकरांच्या आग्रहाखातर तो आकडा वाढवून घेतला हेही तुमच्या पुढे आलं. स्वतंत्र मतदारसंघ नाकारले पण राखीव मतदारसंघ मान्य. या राखीव मतदारसंघाचं वैशिष्ट्य काय की इथे दलितच नेते उभे राहतील किंवा दलित कॅन्डिडेट उभे राहतील. त्यांना सगळे लोक मतं देतील. आता कोणी आपल्या पार्टीचा जरी दलित नेता उभा केला तरी त्या पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे इतर जाती जमातीतले आहेत त्यांना दलितापुढे जाऊन हात जोडावेच लागणार आहे आम्हाला मत द्या म्हणून. त्यांनी सवर्ण माणूस उभा केला तरी मतं मागायला जावं लागणार. रिझर्व्ह कॅन्डिडेट उभा केला रिझर्वेशनच्या ठिकाणी तरी मतं मागायला जावं लागणार. यातून काही अंशी अभिसरण वाढेल आणि ह्या वस्त्या वेगळ्या त्या वेगळ्या राहणार नाही. असं जर गांधीजींना एकूण व्यापक विचार करताना वाटला असेल तर तो आपण समजून घेतला पाहिजे. गांधीजींनी नेहमी या देश समृद्ध कसा होईल, या देशाचा विकास कसा होईल, हा देश एक संघ कसा राहील, त्यांनी कधीही फायली शेवटपर्यंत मान्य केली नाही. जेव्हा अपरिहार्य होतं दुसरा काही पर्यायच नव्हता त्यावेळेस फक्त आपली शस्त्र खाली टाकली. हा त्यांचा आग्रह होता. हे जर आपण समजून घेतलं तर त्यांनी वेळोवेळी ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिका का घेतल्या ते समजून घेता येतं. आंबेडकरवादी ज्या पद्धतीनं गांधींवर तुटून पडतात, मी खाजगीमध्ये त्यांना नेहमी म्हणतो गांधी जर नसते तर तुम्ही आंबेडकरांना विचारलं सुद्धा नसतं. आंबेडकर विद्वान होते म्हणून त्यांना कोणी मानत नाही. आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं अत्यंत महत्वाची राज्यघटना निर्माण केली. दलितांकरता रिझर्वेशन्स निर्माण करण्याचा आग्रह धरला. त्यातून अनेक माणूस म्हणून जगण्याची त्यांना संधी मिळाली आणि सर्वसामान्य दलित माणसामध्ये ज्याला ढोरासारखं निकृष्ट दर्जाचं जीवन जगायला लागायचं या समाजामध्ये, त्याच्यामध्ये आपण माणूस आहोत ही अस्मिता निर्माण केली. म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप मानतो. जर गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव रिकमेंड केलं नसतं, ते कायदा मंत्री झाले नसते, घटना समितीचे अध्यक्ष झाले नसते, कारण ते काही काँग्रेसच्या वतीने निवडून आलेले नव्हते, बंधन नव्हतं. अशा अवस्थेमध्ये एवढी चांगली घटना कदाचित निर्माण नसती झाली. पण चांगली आणि वाईट काय देणं घेणं आहे कोणाचं, असा जर विचार करणारी त्या ठिकाणी माणसं असते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच या सगळ्या घटकांना न्याय देऊ शकतात,
कारण त्यांना ह्या वेदना कळतात असं वाटणाऱ्या माणसांनी त्यांना त्या ठिकाणी त्यामध्ये नेहरूंचा वाटा आहे, त्यामध्ये गांधींचा वाटा आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांसाठी एवढे प्रिय ठरले हेही आपण दुसऱ्या बाजूने समजून घेतलं पाहिजे. आता शेवटी माणसं कोणत्याही चळवळीचा नेता तो आपल्या चळवळीच्या हिताने निर्णय घेतो. जसे आंबेडकरांनी त्यांना जे महत्वाचं वाटलं त्यासाठी ते निर्णय घेत होते, तसे गांधी त्यासाठी निर्णय घेत होते आणि नेहरू आणि गांधी हा संघर्ष मी या ठिकाणी उभा करू इच्छित नाही. गांधीजींची अर्थव्यवस्था या देशामध्ये आली असते तर हा देश कदाचित एवढा समृद्ध झाला असता की नाही, पण या देशातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला असता, इतकी विषमता वाढली नसते, सर्वसामान्य माणसाला पोटभर व्यवस्थित खायला मिळालं असतं, जगायला मिळालं असतं आणि कदाचित लोकसंख्येचं बळ असल्यामुळं आज भारताचं वैशिष्ट्य काय, कशाच्या भरोश्यावर आपली ताकद आहे, फक्त लोकसंख्येच्या भरोश्यावर. काल करंदीकरांनी जे बोललं, माझे सगळे सहकारी म्हणायला लागले सर तुम्ही म्हणता तसंच बोललं, आपण उल्हासनगर आहोत, एकही संशोधन आपलं मूलभूत नसतं, चोरी करायची, डुप्लिकेशन करायचं हे आपलं वैशिष्ट्य. कारण या देशामध्ये विज्ञान निर्माण कसं होणार, जेव्हा हजारो लाखो माणसं वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करतात तेव्हा विज्ञान विकसित होतं. या देशामध्ये जर विचार करण्याची प्रक्रिया ही सायंटिस्ट मध्ये सुरू होत नाही, तेच अंधश्रद्धा असतात. आपल्या देशामधला जेव्हा परग्रहावर आपण जेव्हा ग्रहांवर आपलं यान पाठवतो तेव्हा जर त्याची प्रतिकृती आपण आपल्या कोणत्या तिरुपतीला अर्पण करतो. आपल्या देशाचा सायंटिस्ट राष्ट्रपती झाल्या माझ्यासारख्या माणसाला आनंद होतो, पण तो राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्याबरोबर अब्दुल कलामांचं विमान पुट्टपार्थीच्या सत्यसाई बाबांकडे धावत जातं आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवतं. त्या देशामध्ये विज्ञान वाढणार कसं. त्यामुळे एका बाजूनं हे विज्ञान वापरण्याची पद्धती आपल्यामध्ये विकसित झाली नसताना सुद्धा शिक्षणाचं प्रमाण, लोकसंख्येचं प्रमाण, यामुळे आज जगामध्ये एक मोठी सत्ता महासत्ता बनण्याच्या दिशेने आपण वाटचाल करतो आहोत. तर आपलं हे लोकसंख्येचं बळ आहे आणि त्याचा वापर करून घेतला पाहिजे आणि लोकसंख्या आधारित अर्थव्यवस्था आपण स्वीकारली पाहिजे. आहे त्या साधनांमधला उपयोग करून आपण पुढे गेलं पाहिजे. या पद्धतीच्या अर्थव्यवस्थेचा आग्रह धरणारे महात्मा गांधीही आपल्याला समजून घेता आले पाहिजे. एकच शेवटचं वाक्य आणि मी थांबतो, माझी वेळ बरोबर आता होते आहे, आणि ते म्हणजे मित्रांनो, आज आपण प्रचंड प्रगती केली असं आपल्याला वाटतं, पण कुणाची प्रगती, कुणाची प्रगती. एका बाजूने आपल्या पुण्यामध्ये मॉलमध्ये चित्रपट पाहायला गेलेली माणसं फटकन 1000 रुपये तिकिटा करता फेकतात, पाण्याच्या बॉटल करता 40-50 रुपये फेकतात, मधल्या काळातल्या पॉपकॉर्न्स करता सुद्धा 400-500 रुपये घालतात. ही समृद्धी. आणि दुसऱ्या बाजूनं एवढं धान्य पिकत असताना सुद्धा उपासमार होते, कुपोषण होतं आणि शेतकरी आत्महत्या करतात, ही दुसरी वस्तुस्थिती. या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ही समृद्धी तुम्हाला हवी असेल तर हे बळी द्यावेच लागतात. हा अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. आणि त्यामुळं तुम्हाला जर त्या माणसाला न्याय द्यायचा असेल, तो शेतकरी मरायचा नसेल, त्या शेतकऱ्याला मरण्याची वेळ येऊ द्यायची नसेल, तर तुम्ही किती दुधाचं उत्पादन वाढवा, शेतीला किती जोडधंदे द्या, काही द्या, त्याने फक्त सुसह्यता येईल, थोडेसे 10 कमी होतील, पण कधीही न्याय मिळणार नाही. न्याय मिळवून देण्याकरता एकच पर्याय आहे, उत्पादन मूल्यानुसार त्याला भाव देणं. आणि त्याला जर उत्पादन मूल्यानुसार भाव द्यायचा असेल तर इकडे सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांचे पगार कमी करावे लागतील, IT लोकांचे पगार कमी करावे लागतील, औद्योगिक समाज रचनेमध्ये जे अतिरिक्त मूल्य जे ओतलं जातं ते थांबवावं लागेल. हे अर्थव्यवस्थेचं चक्र जर तुम्ही उलट फिरवू शकला तरच त्याला न्याय देऊ शकणार आहात. आणि पुढचं मी तुम्हाला पुन्हा सांगून टाकतो, हे अर्थव्यवस्थेचं चक्र फिरवण्याची ताकद कुणामध्येच नाही. त्यामुळे या देशामधला शेतकरी दिवसेंदिवस मरतच जाणार आहे. त्याचं मरण हे तुमचं माझं जीवन सुसह्य होण्याकरता अपरिहार्य आहे, कारण आपण गांधी अर्थव्यवस्थेचा विचार नाकारला, त्याचे हे परिणाम आहेत.